हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकन अंडा मसाला करणार आहोत. तर हा जो चिकन अंडा मसाला आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. आता हा जो चिकन अंडा मसाला आहे तुम्ही भाकरी, चपाती, फुलका किंवा घावणे किंवा तुम्ही राईससोबतसुद्धा खाऊ शकतात. आणि एवढंच सांगेल की हा जो चिकन अंडा मसाला आहे तुम्ही एकदा तरी करून नक्कीच पहा, बोटं चाटून पुसून नक्कीच खाल. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वेळ वाया न घालवता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण इथे चिकन अंडा मसाला तयार करून घेणार आहोत. तर हा जो चिकन अंडा मसाला आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा. तर हे जे चिकन आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हा चिकन मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर चला आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा मी लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे. 2 ते 3 चमचे ऑइल ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे चिकन आहे हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता पहा तुम्ही इथे मी लिंबू आणि दही स्किप केलेला आहे. जर तुम्हाला या चिकनमध्ये थोडासा आंबट असा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही इथे लिंबूसुद्धा पिळू शकतात किंवा तुम्ही इथे दह्याचासुद्धा वापर करू शकतात. किंवा जर तुम्हाला लिंबू आणि दही हे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. पण मी हा जो चिकन आहे शक्यतो मसाला ॲड करून मी मॅरिनेट केलेला आहे. त्यामुळे मी इथे लिंबू आणि दही स्किप केलेला आहे, कारण मला आंबट असा हा फ्लेवर नको आहे. तर चला, आपलं इथे चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. झाकण ठेवून अर्धा तास हे चिकन आपण साईडला ठेवून घेऊया. तर चला आता आपण वाटण तयार करूया. वाटण तयार करण्यासाठी पहा, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. हे जे कांदे आहेत हे कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. आणि पहा, आपण इथे चिकन अंडा मसाला करतो आहोत. तर इथे आपण एक सिक्रेट मसाला किंवा सिक्रेट वाटण तुम्ही असंही बोलू शकतात. आणि चिकनला खरी चव जर येत असेल तर ती फक्त या वाटणामुळेच येते. म्हणून हा एक सिक्रेट वाटण तुम्ही असंही बोलू शकतात किंवा सिक्रेट मसाला असंही तुम्ही बोलू शकतात. तर पहा, इथे मी हा जो कांदा आहे तर मी ते हा कांदासुद्धा उभा चिरून घेतलेला आहे. तर पहा, आता वाटण तयार करण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. तर इथे आपण कांदा उभा चिरून घेतलेला आहे. मी इथे 1 वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी भरून काजू घेतलेले आहेत. अगदी आपल्याला 10 ते 12 किंवा 15 असे काजू घ्यायचे आहेत. जास्त नाही घेतले तरीही चालतील, पण 10 काजू तरी नक्कीच घ्या. आता पहा, इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला, आता पटापट आपण काय करूया, आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यावा लागणार आहे आणि मग त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊया. तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. मी मगाशी तुम्हाला जिरं दाखवायचे विसरून गेले होते. तर इथे 1 चमचा भरून जिरं ॲड करायचं आहे. जिरं तेलामध्ये छान मस्त गरम झालं की तो असं छान मस्त परतळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला इथे आधी आपण कढीपत्ता ॲड करूया. त्यानंतर आपल्याला आलं, लसूण, मिरची ॲड करायचं आहे आपल्याला आणि हे सुद्धा आपल्याला परतळून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सगळं
फ्राय करून घ्यायचा आहे. चला आता हे आलं, लसूण आणि मिरची फ्राय करून झालेली आहे. आणि पहा मी इथे ही जी मिरची आहे, ही मिरची मी फक्त एकच मिरची वापरलेली आहे, कारण इथे आपण मसालेसुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे मिरची एकच घ्यायची आपल्याला वाटणामध्ये. त्यानंतर सुकं खोबरं ॲड करायचं आहे, ते सुद्धा अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता सुकं खोबरं फ्राय करून झालं की त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर हे काजूसुद्धा ॲड करूया. आता काय करायचं आहे, काजू, कोथिंबीर हे सगळं 5 मिनटं मंद गॅसवरती छान मस्त फ्राय करून घेऊया. तर पहा इथे 5 मिनटं झालेले आहेत. आता काय करूया, हा जो कांदा आहे, आपण जो कांदा उभा चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे. आणि तो ॲड करून हा कांदासुद्धा 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हा कांदा 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाला की एक छोटी वाटी भरून किंवा पाव ग्लास भरून आपल्याला, किंवा एक छोटी वाटी भरून आपल्याला, किंवा मी तुम्हाला साधारण सांगेल की पाव ग्लास थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे पाव ग्लास पाणी ॲड करून झालं की छान मस्त फ्राय करायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं हा मसाला छान मस्त शिजवून घ्यायचा आहे. आपण जे पाणी ॲड केलं होतं ना, ते पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे, म्हणून आपण 10 मिनटं मंद गॅसवरती हा मसाला शिजवून घेणार आहोत. पण या 10 मिनटामध्ये 5 मिनटांनी झाकण काढून हा जो मसाला आहे, हा मसाला आपल्याला वर खाली करायचा आहे, कारण खाली फ्राय पॅनला हा मसाला लागता कामा नये किंवा करपता कामा नये. 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात आपल्याला मसाल्यामध्ये अजिबात पाणी दिसत नाही आहे, पाणी ऑब्झर्व झालेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये पाणी का ॲड केलं होतं, कारण जो आपला कांदा आहे, कांदा आणि काजू हे त्या पाण्यामध्ये शिजले पाहिजेत, म्हणून आपण थोडंसं पाणी, म्हणजे पाव ग्लास भरून आपण पाणी ॲड केलं होतं. आता हा जो मसाला आहे एका प्लेटमध्ये काढून आपल्याला हा मसाला थंड करून घ्यायचा आहे. तर पहा इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत. तर आपण ही 3 अंडी बॉईल करून घेऊया. तर ही जी अंडी आहेत, तर मी इथे कुकरमध्ये स्टीम राईस करायला ठेवलेला आहे. त्याच कुकरमध्ये मी ही अंडीसुद्धा स्टीम करून घेणार आहे. कुकरमध्ये सुद्धा अगदी 3 शिट्ट्यांमध्ये ही अंडी छान मस्त अशी बॉईल होतात, म्हणजे एकाच कुकरमध्ये स्टीम राईससुद्धा होणार आणि आपली अंडीसुद्धा बॉईल होतील. तर पहा इथे आपला हा जो मसाला आहे थंड झालेला आहे. ग्राइंडरचा भांडा घेऊया. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हा मसाला ॲड करून घेऊया. मसाला ॲड करून यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर मी ज्या प्लेटमध्ये हे वाटण ॲड केलं होतं, त्याच प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी मी वाटणामध्ये ॲड केलेलं आहे. आता काय करूया, झाकण ठेवून आपण याचं वाटण तयार करून घेऊया. तर पहा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आणि हे जे वाटण आहे ना, तर अगदी तुम्ही याला व्हाईट ग्रेव्हीसुद्धा बोलू शकतात. तर पहा तुम्ही इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर मग चला आता वेळ वाया न घालवता आपण पटापट चिकन फोडणीला टाकूया. आणि हा जो वाटण आहे, हा सिक्रेट वाटण आहे किंवा सिक्रेट मसाला आहे. या वाटणामुळे चिकनला अप्रतिम चव लागते. बोटं चाटून पुसून खाल एवढं सांगते. आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. मी ते एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपलं हे वाटण ॲड करायचं आहे. आणि तेलामध्ये सर्वप्रथम हे वाटण जे आहे ते आपल्याला छान मस्त 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता वाटण फ्राय करून झालं की आपण मसाले ॲड करूया. अर्धा चमचा हळद ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. आणि तुम्ही ते पाहू शकतात इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तुम्ही तो ॲड करू शकतात. इथे मी अर्धा चमचा मीठसुद्धा ॲड केलेला आहे.
तर हा जो बिर्याणी मसाला आहे, तर हा आगरीशाही बिर्याणी मसाला आहे. तर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तुम्ही तो अर्धा चमचा ॲड करा. आता हे मसाले ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरती वाटणाचं पाणी ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा छान मस्त फ्राय करून झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर पाहू शकतात आपली ही जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. म्हणजे ही आपली जी ग्रेव्ही आहे ते ही ग्रेव्ही आपली शिजलेली आहे. तर आपण जे चिकन मॅगिनेट करायला ठेवलं होतं, तर पहा इथे अर्धा तास झालेला आहे. आता हे जे चिकन आहे मॅगिनेट केलेलं ते आपण यामध्ये ॲड करूया. अजून एक गोष्ट सांगते की इथे मी जे मसाले वापरलेले आहेत, तर तुम्ही इथे मसाले तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात, अगदी कमी जास्त. आणि मला इथे चिकन अगदी झणझणीत असं आवडतं, म्हणून इथे मी मसाल्यांचा थोडा जास्त वापर केलेला आहे. तर पहा इथे मी चिकन ॲड केलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅगिनेट करायला ठेवलं होतं त्या भांड्याला काही मसाले चिटकलेले होते, म्हणून त्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून ते पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे मॅगिनेट केलेले चिकन छान मस्त ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. तर हे जे चिकन आहे हे चिकन आपण मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत. आता मी हे जे चिकन आहे तर हे चिकन मी 20 मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेणार आहे. आता या 20 मिनटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनटांनी झाकण काढून हे चिकन वर खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे चिकन आहे किंवा ही जी ग्रेव्ही आहे खाली भांड्याला चिटकता कामा नये किंवा करपता कामा नये किंवा लागता कामा नये, म्हणून 5 मिनटांनी झाकण काढून चिकन वर खाली करून घ्यायचं आहे. आता फायनली 20 मिनटं झालेले आहेत. तर आपण झाकण काढून घेऊया. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे, कारण हा जो चिकन आहे अगदी 15 मिनटातच हा चिकन शिजतो. तरीसुद्धा मी 20 मिनटं मंद गॅसवरती हा चिकन शिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात आपलं चिकन पण शिजलेलं आहे आणि आपला जो चिकनचा जी चिकनची ग्रेव्ही आहे त्याला छान मस्त अशी तरीसुद्धा सुटलेली आहे. तर इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण जे अंडे बॉईल करायला ठेवले होते, तर मी ते अंड्याचे जे वरची जी सालं होतं, जे वरचं व्हाईट कवच असं ते मी काढून घेतलेलं आहे. आता हे जे अंडे आहेत हे आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचे आहेत आणि जी काही ग्रेव्ही असेल त्या ग्रेव्हीमध्ये हे अंडी अशा पद्धतीने आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे त्या अंड्याच्या वरती ही ग्रेव्ही आपल्याला सोडून घ्यायची आहे. तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपण वरतून कोथिंबीर सर्व करून घेऊया. तर इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे. चिकन अंडा मसाला तयार झालेला आहे. हे जे चिकन आहे हे चिकन मी राईससोबत सर्व करणार आहे. तुम्ही हे चिकन भाकरी, चपाती, फुलका, पोळी घावणाबरोबर खाऊ शकतात किंवा स्टीम राईस, जिरा राईसबरोबर सुद्धा तुम्ही हा चिकन खाऊ शकता. इथे चिकन अंडा मसाला चवीला एक नंबराने भन्नाट लागतो. आणि आपण जे वाटण केलं होतं तर हा एक सिक्रेट मसाला आहे किंवा सिक्रेट वाटण आहे आणि या वाटणामुळेच आपल्याला चिकनला छान मस्त चव येऊन जाते. चला आपण हे चिकन सर्व करून घेऊया.